कोल्हापूरमध्ये 24 तासांमध्ये 254 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। कारण की पंचगंगा नदीची पाणी पातळी 22 फुटांवर आलेली आहे। राजाराम शिंगणापूरसह 13 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि जोरदार पावसाचा इशारा सुद्धा दिला गेलाय। एनडीआरएफची पथकं कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहेत। सोमवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला गेलाय आणि त्यामुळे संभाव्य परिस्थितीमुळे ही एनडीआरएफची पथकं कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 22 फुटांवर आली आहे। आणि या संदर्भात ताजे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबतच। शेखर, सध्या तुम्ही कुठे आहात? तुमच्या मागे आपण पाहतोय मंदिरं पाण्यामध्ये गेलेली पाहायला मिळतात। काय सद्यस्थिती आहे? श्रद्धा, मी कोल्हापुरातल्या पंचगंगा घाटावरती उभा आहे आणि माझ्या ह्या बाजूला आपण ही पंचगंगा नदी पाहतोय, जी 2 दिवसांपूर्वीची चित्र आपल्याला या जर दृश्य लक्षात असतील तर आपण पाहतोय। ही संपूर्ण मंदिर जी समोर दिसत आहेत ती पूर्णपणे पाण्याची पातळी कमी असल्यामुळे दिसत होती, मात्र आता त्यांची केवळ शिखर जे आहेत ती पाहायला या ठिकाणी मिळत आहेत। त्यामुळे आपल्याला अंदाज आला असेल की गेल्या 24 तासामध्ये किती मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे। कोल्हापुरात जवळपास 8 फुटांनी ही पाण्याची पातळी कालपासून वाढलेली आहे। त्यामुळे अनेक बंधारे देखील पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापुरातल्या कसबा बावडा या ठिकाणी असलेला राजाराम बंधारा हा देखील पाण्याखाली गेलेला आहे। आणि आता जर बघितलं तर ह्या सगळ्या परिस्थितीवरती प्रशासनाचं बारीक लक्ष देखील आहे। मुसळधार पाऊस जो आहे तो घाटमाथ्यांवरती सुरू आहे, धरण क्षेत्रात सुरू आहे आणि म्हणूनच एनडीआरएफचं एक पथक देखील काल कोल्हापूरमध्ये दाखल झालेलं आहे, जे सप्टेंबरपर्यंत कोल्हापूरमध्ये राहणार आहे। कोल्हापूरमध्ये जर परिस्थिती बिकट त्या ठिकाणी बनली तर आणखीन एक पथक देखील बोलवण्याची तयारी जी आहे ती प्रशासनाची आहे। मात्र सध्या एक दिलासादायक बाब म्हणजे कोल्हापुरातले जे सगळे धरण आहेत ते अद्यापही भरलेली नाहीत। राधानगरीसारखं धरण आहे, जे महत्त्वाचं धरण आहे, जे 30% जाऊन आता भरलेलं आहे। मात्र दुसरीकडे काळामवाडी धरण हे अद्यापही त्या ठिकाणी 10% आहे। त्यामुळं कोल्हापुरातले अनेक धरणं आहेत ते अद्यापही मोठ्या पावसाची त्या ठिकाणी वाट पाहत आहेत। या सगळ्या परिस्थितीवरती सध्या तरी प्रशासन लक्ष ठेवून आहे। पुढचे 3 दिवस कोल्हापुरात मुसळधार पावसाचा इशारा देखील वर्तवण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि या ऑरेंज अलर्ट नंतर कोल्हापुरातली परिस्थिती आणखीन कितीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे, पंचगंगेचे पाणी किती वाढणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असतं।